वळून एक पुढच्या बातमीकडे लिव्हिनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांनी आत्महत्या केलेली आहे। पैठण तालुक्यातील ही धक्कादायक घटना समोर येते आहे। पैठण तालुक्यामधील कातपूरमधील ही घटना आहे। विषारी औषध प्राशन करून आपलं जीवन संपवलेलं आहे। नवनाथ आणि शीतल अशी मृतांची नावं आहेत। नवनाथ जगधने भोगत होता जन्मठेपेची शिक्षा आणि नवनाथ महिनाभरासाठी पेरोलवरती बाहेर होता आणि विषारी औषध प्राशन करून या लिव्हिनमध्ये राहणाऱ्या दोघांनी आत्महत्या केलेली आहे। पैठण तालुक्यामधील कातपूरमधील ही घटना आहे। विषारी औषध प्राशन करून या दोघांनी आपलं जीवन संपवलेलं आहे। लिव्हिनमध्ये राहणाऱ्या जोडप्यानं आत्महत्या केली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। विजय चिडे आपले प्रतिनिधी सविस्तर माहिती देण्यासाठी जोडले गेलेले आहेत। विजय, नेमकं कारण काय प्रकार आहे, सविस्तर तपशील? नक्की तेच पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या कातपूर या ठिकाणी जे आहे ते लव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणारे जे आहे ते जोडप्यानी जे आहे ते विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जी आहे ती आज उघडकीस आलेली आहे। पैठण तालुक्यातील कातपूर या ठिकाणची ही घटना आहे। यामध्ये जर पाहिलं गेलं तर नवनाथ शामराव जगधाने आणि शीतल दोडवे उघडे हे दोघे जण जे आहे ते मागील 5 वर्षापासून लव्ह इन मध्ये राहत असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। मात्र या दरम्यान जर पाहायला गेलं तर नवनाथ जगधाने जो आहे याच्यावरती अंबड तालुक्यातील एका पोलीस ठाण्यामध्ये एक 6 वर्षीय चिमुकल्याचं खून केल्याप्रकरणी त्याची जन्मठेपची शिक्षा जी आहे ती त्याला सुनावण्यात आली होती। ती शिक्षा तो भोगत होता। मात्र पॅरलच्या 1 महिन्याच्या पॅरलच्या सुट्टीवरती जो आहे तो आता या ठिकाणी आला होता आणि त्यानंतर त्यांनी 28 मार्चला जी आहे तिची सुट्टी संपणार होती। त्याला पुन्हा शिक्षा जी आहे ती लागणार होती। भोगण्यासाठी त्याला जायचं होतं, परंतु त्यापूर्वीच त्यांनी आत्महत्याचा प्रयत्न जो आहे तो केल्याचा पाहायला मिळत होता। त्यानंतर त्यांनी विषारी औषध प्राशन केलं आणि आज सकाळी जर पाहिलं तर कातपूर या ठिकाणच्या एका शिवारामध्ये जे आहे त्याचा मृतदेह जे आहे ते दोघांचा मृतदेह त्या ठिकाणी आढळला आहे। विषारीचं औषध जे आहे ते औषध प्राशन करून दोघांनी आत्महत्या केल्याचं प्रकरण जे आहे ते उघडकीस आलेल्या घटनास्थळी सध्या एमआयडीसी पैठणचे पोलीस जे आहेत ते दाखल झालेले आहेत। नेमके आता घात झाला की घातपाताचा संशय जो आहे तो देखील पोलिसांना व्यक्त केलेला आहे। मात्र ही आत्महत्याच आहे की या काही प्रकरण आहे हे देखील पोलीस आता तपासत आहे। अगदी धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले तपशील आणि अपडेट जाणून घेऊ। लिव्हिनमध्ये राहणाऱ्या जोडप्यानं आत्महत्या केलेली आहे।